जातीच्या दाखल्यासंदर्भात जी काय अडचणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही लोकांनी मांडल्यात, तर संघटनेमध्ये समाजाचं काम करत असताना भटक्या विमुक्त जाती जमाती सेवा समिती ही जी संघटना आहे, ही संघटना विविध जातीच्या लोकांची आहे. एन टी ब प्रवर्गामध्ये जे काही जाती येतात, त्या सर्व जातीच्या अध्यक्ष यांची आम्ही अशीच एक मीटिंग घेतली. आणि त्या मीटिंगमध्ये आपण हा विचार केला की बाबा आपल्याला 1961ची जे काही अडचण येते, मुलांना जाती दाखले होत नाही, शिक्षण पूर्ण होत नाही, अनेक गोष्टीला तोंड द्यावं लागतं. जसं आम्ही सगळं भटकती समाज आमचे आहे, तर यासाठी आपल्याला काय करता येईल. मग त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. मग त्यांच्या आम्ही सर्व जातीच्या अध्यक्षांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये पहिला ठराव पास केला की जसं आज इथं या जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष निवडला, तसं त्यावेळेस सर्व जातीचे अध्यक्ष एकत्र आले आणि सर्व जातीच्या अध्यक्षांनी त्यावेळेस राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. आणि त्याच्या अंतर्गत मग आम्ही काय केलं, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि तिथं सांगितलं की आमच्या अशा अडचणी आहेत, ह्या अडचणीमध्ये आम्हाला काय सोडत होतील, असं अधिवेशनामध्ये आम्ही त्यांना प्रश्न केला तिथे नागपूरला जाऊन. मग त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही एक महामंडळ आहे एन टी ब प्रवर्गामध्ये, त्याच्यामध्ये उमाजी नायकांच्या नावावरती एक महामंडळ निर्माण केलं आणि त्या महामंडळाच्या ह्याच्यामध्ये 50 कोटीचं आर्थिक मदत त्या महामंडळामध्ये सरकारने मंजूर करून ठेवलेली आहे. तर त्यामध्ये समाजामध्ये समाज मंदिर असतील, मुलांच्या शिक्षणाच्या कुणाला अडचणी असतील, अनेक विधवा महिलांसाठी मदत पाहिजे असेल, तर त्या उमाजी नाईकच्या महामंडळामध्ये आपण पत्रव्यवहार करून त्यातून आपल्याला कशी आर्थिक मदत मिळता येईल, आपल्या समाजाला त्याची कशी मदत होईल, या संदर्भामध्ये त्यांना मी आता मार्गदर्शन करणारच आहे. आणि दुसरी गोष्ट की 1961चा पुरावा, 1961च्या पुरावामध्ये एन टी ब प्रवर्गामधील सर्व जातीच्या लोकांना हा प्रॉब्लेम आहे. जसं आमच्या बेलदार समाजामध्ये की आम्ही दगड फोडणारी आमची जात, विविध ठिकाणी आम्ही जाऊन कामं करणारे आहोत. आज या गावातून उद्या त्या गावातून, आज इथं मुलगा जन्मला तर त्याची नोंद कुठल्याच गावाला होईल हे आम्हालाच काही माहिती नाही. मग अशा वेळेस शासनाला आम्ही हे सांगितलं की किमान आमची 1961चा पुरावा मागण्यापेक्षा आम्हाला किमान 80 ते 90 वर्षाचा 1990 ते 80 या सालचा पुरावा मागावा. 61च्या पुराव्याऐवजी तुम्ही 80 ते 90 मध्ये जर आम्हाला पुरावा मागितला तर ते डॉक्युमेंट आम्ही फॉलो करू शकतो प्रत्येक ठिकाणी. मग त्यावेळेस आम्हाला निवडणूक आयोगाकडे जाण्यास त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोग आता जे मंत्रालयामध्ये आहेत, निवडणूक आयोगाकडे आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यात मार्गदर्शन असं केलं की तुम्ही 1961चा पुरावा देण्याची आता काही आवश्यकता नाही आहे. 1961च्या पुराव्यासाठी तुमचा कुठला दाखला मिळावा अशी बी आवश्यकता नाही. मग त्यांनी सांगितले की तुम्ही गृह चौकशी अहवाल तयार करा. तुमच्या जिल्ह्यामध्ये एन टी ब प्रवर्गामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये किती लोकांना जातीचे दाखले नाही आहेत, अशा सर्व जातीच्या दाखल्यांची नोंद घ्या, एक लिस्ट तयार करा, ती लिस्ट मंत्रालयामध्ये पाठवा आणि त्यांचं जो मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांना कोऑर्डिनेट कोण करतोय त्या 2 व्यक्तींची नावं इकडे पाठवा. मग त्याच्यानंतर ते मंत्रालयात आपण सिंधुदुर्ग जिल्हा आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती लोकांना जातीचे दाखले नाही आहेत असे सर्व लोकांचे भारतीय जनता मोहिते जिल्हाध्यक्ष अंतर्गत आणि सचिव यांच्या मार्फत ती आपण लिस्ट तयार करू. या 2 लोकांची नावं मी मंत्रालयामध्ये निवडणूक आयोगाकडे आपण पाठवू आणि तिथून यांच्या नावाने कलेक्टरला पत्र येईल आणि कलेक्टर पत्र गेल्यानंतर कलेक्टर ठिकाणी तुम्हाला बोलून घेतलं जाईल. मग कणकवलीमध्ये हे लावायचं का सावंतवाडीमध्ये लावायचं काय ते ठरवतील. त्या ठिकाणी तहसीलदार आणि कलेक्टर त्यावेळेस इथे येऊन त्यावेळेस ज्या लोकांना जातीचे दाखले नाही आहेत अशा लोकांना जातीचे दाखले देण्याची त्यांनी तशी तजवीज केलेली आहे आणि त्याचा त्यांनी GR काढलेला आहे. तर तो GR मी त्यांना आजच मी देऊ इच्छितो आणि त्या GR प्रमाणे ते तुमचं जे काम आहे ते कामाची लिस्ट करा आणि आपण जातीचे दाखले देण्यासंदर्भात 1961चा पुरावा कसा नष्ट होईल याची आपण पूर्ण तयारी केलेली आहे.